कोण कुठलं काय कधी बघितलं नाही. मदत करण्याचं काम आपण केलं आणि म्हणून या एकनाथ शिंदेच्या मागे महाराष्ट्रातली जनता उभी राहिली. 2022 ला मी या महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य लोकांच्या मनातलं सरकार आणलं. खासदार आमचे डॉक्टर श्रीकांत शिंदे ऑर्थोपेडिक सर्जन आहेत, डॉक्टर आहेत. मी डॉक्टर नसलो तरी ऑपरेशन बरोबर करतो आणि म्हणून मोठं ऑपरेशन झालं, लोकांनी स्वीकारलं. झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 80 जागा लढून 60 जागा जिंकलो आपण. 60 जागा. हा देखील इतिहास आहे, तुमच्या आशीर्वादामुळे घडला. तुम्ही निलेश राणे सारखा आमदार दिला. एक आदर्श आमदार कसा असावा, निलेश राणे सारखा असावा असं म्हणायला लागेल. तळमळ पाठपुरावा मतदारसंघासाठी आणि जो काम करतो तो मला आवडतो, कारण मी काम करणार आहे. शिवसेना आपला पक्ष कोण्या मालक नोकराचा नाही, कार्यकर्त्यांचा आहे. कार्यकर्त्यांचा सन्मान वाढवणारा आहे आणि म्हणून त्याचा मला अभिमान आहे. आणि म्हणून काम आपण एवढं करा की लोकांनी म्हटलं पाहिजे, अरे आता या मालवणमध्ये विकासाचं काम शिल्लक नाही. निधीमध्ये तर काही कमी पडणार नाही. निधीमध्ये आता हे तुमचा बॅकलॉग जो आहे, हा सगळा बॅकलॉग उदयजी आपल्याला भरून काढायचा आहे आणि या मालवणकरांना इथं परिवर्तनाची लाट आपल्याला आणायची आहे. विकासाची या ठिकाणी पहाट उगवायची आहे. खऱ्या अर्थाने निवडणुका येतात जातात, परंतु प्रत्येकाने ठरवलं पाहिजे आपल्या उद्याचं भवितव्य, आपल्या मुलाबाळांचं भवितव्य. चांगले रस्ते असतील, चांगलं सोय असेल, चांगल्या सोयी सुविधा असतील तर त्या शहराला एक आगळा वेगळा आदर्श प्राप्त होतो. आणि म्हणून विजन असलेला, काहीतरी करण्याची धडपड असलेला एक आमदार तुम्ही निवडून दिलेला आहे. एक आमदार तुम्ही निवडून दिला आहे. आणि म्हणून इथे मी जास्ती कामांचा काही पाडा वाचणार नाही, परंतु जे जे काही योजना आपल्याला करायच्या आहेत त्या योजनांचा प्रस्ताव माझ्याकडे द्या. त्या योजना आपण केल्याशिवाय राहणार नाही हे मी आश्वासन देतो. कारण हे मालवण बघितलं मी आता.